वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पाया वारे या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या म्हणून हा नातांचा हा दरबार आहे हो. आणि आपली वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा नातापासूनच सुरुवात झाली. दत्तात्रेय हे सर्वांचे गुरु, मच्छिंद्रनाथ भगवंताचे गुरु आणि सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचे गुरु सर्वांना माहीत आहे हो. म्हणून हे गुह्य, हे गूढ ज्ञान, हे ब्रह्मतत्व आदिनाथ भगवान शंकरांनी आपल्या सतीला म्हणजे पार्वती मातेला सांगितलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादली सदस्थिती तेचे प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली पूर्णकृपा गेले गैनाथा. ही परंपरा आहे, नाथ परंपरा नाही का. नाथ परंपरेमध्ये माझे ज्ञानोबा आले. ज्ञानोबा रायांना उपदेश केला माझ्या निवृत्तीनाथ दादांनी, निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी. किंवा गुरु परंपरेमध्ये माऊली म्हणतात, अरे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य चिच मचिंद्र तयाचा, मचिंद्र तयाचा मुख्य चिच मचिंद्र तयाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मचिंद्र तयाचा मुख्य चिच मचिंद्र तयाचा, मचिंद्र तयाचा मुख्य चिच मचिंद्र तयाचा. मचिंद्राला बघ गोरक्षाचे केलं गोरक्ष वडला गाणे प्रती हो गोरक्ष वडला गाणे प्रती हो. मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्षाचे केला. हे गोरक्ष वडला गाणे प्रती गोरक्ष वडला, गोरक्ष वडला गाणे प्रती गोरक्ष वडला. मचिंद्राने बोध गोरक्षाने केला, मचिंद्राने बोध गोरक्षाने केला. गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला, गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला. ही परंपरा चालत आली, तिला नाथ संप्रदाय म्हणतात. कुठला बोला? नाथ संप्रदाय, नाथ परंपरा हो. म्हटले ज्यांच्या दरबारामध्ये कीर्तन आहे त्यांच्या बाबतीमध्ये ज्याची खावी पुढे त्याची वाजवावी टाळी. हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय, आपलं भाग्य आहे का बाबा? आपलं भाग्य आहे की भगवान मच्छिंद्रनाथांची धर्मबीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. परमात्म्याचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. मच्छिंद्रनाथ भगवंतांनी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवले, उपकार आहे. वाजवावी टाळी. हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय, आपलं भाग्य आहे का बाबा? आपलं भाग्य आहे की भगवान मच्छिंद्रनाथांची धर्मबीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. परमात्म्याचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. मच्छिंद्रनाथ भगवंतांनी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवले, उपकार आहे हो.
नाहीतर ज्याचे पत्ते कट झाले ते गेले. कुठे गेले? गेले त्याचे पत्र उडून. ते पत्र काय सापडणार आहे का आता? पण आपलं पत्र अजूनही इथंच आहे. भाग्य आहे आपलं. हा, का भाग्य आहे? जो आनंद घरी नाही तो आनंद इथं आहे. जो आनंद सासरवाडीत नाही तो आनंद इथं आहे. का बोलतोय मी? अरे संतांचा दरबार आहे, माझ्या नाथांचा दरबार आहे. हो, घरी काय काय आहे? हो, घरी एका वाक्यामध्ये डोंगरोजी महाराज म्हणतात, परमपूज्य श्री डोंगरोजी महाराज म्हणतात, अरे ऐका, संसारियों के साथ रहोगे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. किसकी याद आएगी? बोलो बोलो. अरे काम की याद आएगी. और संतों के साथ रहोगे तो मेरे मचिंद्रनाथ बाबा की याद आएगी. लुटो मजा हरि नाम की, ऐसी वक्त फिर ना आएगी. एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. बोलो जय अलग निरंजन. तसंच चालणार नाही म्हटले महाराज. त्या परमात्म्याचे उपकार आहे की हा बीज, हा सोहळा, ही धर्मनाथांची बीज, ह्या सोहळ्याचे तुम्ही आपण साक्षीदार आहो. त्या परमात्म्याने ठेवलं तुम्हा आपल्याला. नाहीतर आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आवाज जरा वाढवा. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही, आणि त्या परमात्म्याच्या मनामध्ये आलं ते कधी झाल्याशिवाय राहत नाही. झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये कितीही आलं तरी होत नाही. सगळ्याचे धाबे दण आणले म्हणे एकरी 15 क्विंटल घेईन. काय हापूस. पण त्याच्या मनात नव्हतं, त्यानं हवा फुस करून टाकली आपली. त्याची इच्छा पाहिजे. हो ऐका, म्हणून उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वमित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों के लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहां नहीं था. जटायु को मार नहीं देता था, धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है. अनमुर्दे सचिदानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. राजा बलि को जाना था वैकुंठ, राजा बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई म्हणते, अरे तुझ्या मनात आलं तू तेच करतो. काय काय केलं? धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. 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 फुलवंत पातळ लोके
तुझा दरबार धुंद झाला हो धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. म्हणून त्याच्या मनामध्ये आलो तेच तो करतो. म्हणून त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती की ही धर्मनाथ नाथांची ही बीच आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. हा अगम्य सोहळा अद्भुत सोहळा तुम्ही आपण बघतोय. काय बोलावं नाथांच्या बाबतीमध्ये. ज्या वेळेला आपण हा पर्व काळ साधतो त्या वेळेला म्हटले महाराज आपलं भाग्य आहे किंवा साधला पर्व काळ गेला तरीचा मन. ती वेळ धन्य आहे ज्या दिवशी नाथांची भेट झाली, ज्या दिवशी संतांची भेट झाली. घड्याळचा काटा पट पुढे पडतोय. आपल्याकडे फक्त अर्धा ते पाऊण तास आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. ऐका, धन्य आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाड तेने फेडिला बुद्धीचा ओमळ दृष्टी दाखविला यशोदेचा मानवो आ धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ. हो म्हणून हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये साधला. बीज केव्हापासून ही परंपरा मी केव्हापासून बोलतोय म्हटले महाराज सांगा. ज्या वेळेला भगवान शिवजींना आपलं कैलास पर्वत सोडला, आपल्या पत्नीला न सांगता निघून गेले. समाधी अवस्थेमध्ये बसले असताना भगवान नारदांनी आवाज दिला. कैलास पर्वतामध्ये हिमालयामध्ये ज्या वेळेला आले आवाज दिला, नारायण नारायण. नारदांनी विचारलं, माते आपण नाराज का बसलेले आहे, उदासीन का बसलेले आहे आपण. म्हटले अहो महर्षी माझे मालक गेले 15 ते 20 दिवस झाले हिमालयाचं मुख सुद्धा बघितलं नाही. माझा मालक घरीच आले नाही. पण नारदाला सगळं काही माहीत होतं. नारदांनी मालकाचा पत्ता सांगितला. म्हटले तुमच्या मालकाचा मी पत्ता सांगतो. ज्या वेळेला भगवान शिवाचा पत्ता ज्या वेळेला नारदांनी आपल्या सती मातेला सांगितला, पार्वती मातेला सांगितला, त्यावेळेला मालकाचा शोध घेत घेत पार्वती माता भगवान शिवच्या जोड आल्या. भगवान शिवच्या जोड ज्या वेळेला आल्या वंदन केलं. कारण अधिकार सामान्य नव्हता. ती कोण आहे, जगत जननी जगत भवानी आहे, आधी माया आहे, अंबिका आहे, दुर्गा आहे. हो तिचं वर्णन काय सांगावं. त्या जगत भवानीनं वंदन केलं मालकाला, स्वामीला. स्वामी माझ्या धाकानं, माझ्या त्रासामुळं, कैलास पर्वताच्या त्रासामुळं तुम्ही इथं येऊन समाधी अवस्था साधताय. म्हटले साधत नाही ग, मी तर साधना उपासना करण्यासाठी आलो. मी एक गुह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आणि ते गुह्य ज्ञान मी प्राप्त आलो याच कारणासी, आलो याच कारणासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. हा बोलिले जरूसी, हा बोलिले जरूसी, हा बोलिले जरूसी, हा बोलिले जरूसी. सात
संतांचे मार्ग झाडू 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 संतांचे मार्ग आदराने भरले जग हो आम्ही वैकुंठवासी येथे आले तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी. जी मायबापांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केले नाही ते उपकार या नवनाथ भगवंतांनी या संतांनी तुमच्या आमच्यावरती केले उपकार सांगू मी काय. बापन करेव ऐशी माय माय बाप आपल्यावरती उपकार करू शकत नाही एवढे संतांचे या भगवंताचे उपकार. त्रिविक्रम राजा ज्या वेळेला मृत्युमुखी पडला राणी होती रेवती. काय नाव तिचं? रेवती राणी. रेवती राणी रडायला लागली. हा समाज कुठपर्यंत रडतो याचे उदाहरण आहे. अदेह गृहीची कामिनी तितवराईली भुवणे. लटक प्रेम करणारी पत्नी कारण मालक निघून गेला रडायला. तिचं कर्तव्य आहे. मालक मृत्युमुखी पडलेला आहे रडायला लागली. पण जगाच्या लाजीने का म्हणा ती म्हणायला लागली माझे मालक निघून गेले. एवढा राजा दिन जनाचा मायबाप दिन जनावरती उपकार करणारा माझा मालक निघून गेला. आता